आग लागून नुकसान झालेल्या इंदापूरमधल्या व्यावसायिकांना मंत्री भरत गोगावले यांनी मदतीचा हात दिलाय। 3 व्यावसायिकांना प्रत्येकी 50,000 रुपये तर एकाला 25,000 रुपयांची मदत केली आहे। शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र परिधान करणं बंधनकारक असणार आहे। कार्यालयामध्ये ओळखपत्र न लावणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईही केली जाणार आहे। पुणेकरांसाठी खुशखबर आहे, कारण म्हाडा आज लॉटरी काढणार आहे। दुपारी 12:30 वाजता पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ कार्यालयामध्ये 4186 सदनिका सोडतीचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने केला जाणार आहे। अनेकांचं स्वप्न यामुळे पूर्ण होत आहे। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 30 सप्टेंबरला व्हायची शक्यता आहे। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची तयारी सुरू झाली आहे। सुमारे 450 सुरक्षारक्षक आणि कमांडंट तैनात केलेले आहेत। गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर हालचालींना वेग आलाय। मालवणचा राजकोट किल्ला गेले काही दिवस 2 महिने दुरुस्तीसाठी बंद होता, मात्र आता पूर्ण त्याला सुरू केलेलं आहे। पर्यटकांसाठी पुन्हा एकदा किल्ला खुला केलेला आहे। अमरावतीत विदर्भाच्या राजाचं आज विसर्जन होणार आहे आणि त्यासाठी न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा राजा गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। दुपारी 2 वाजता ही मिरवणूक निघणार आहे। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातल्या ग्रामनिंबी रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर खड्डे असल्यानं अपघाताची शक्यता आहे, त्यामुळे संबंधित विभागानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होती। रायगडला शासकीय मूकबधिर विद्यालयाच्या इमारतीचं काम रखडले, त्याच्यामुळे भाड्याच्या जागेमध्ये शाळा चालवली जाते। आता ही जागा अपुरी पडल्यानं अनेक विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। प्रशासनाची अनास्था यातून दिसून येते। पुण्यात मुळशीत विरंगुटजवळ रखडलेल्या पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्यानं स्थानिक नागरिक हैराण झालेत। वाहतूक सुरळीत राहावी यासाठी ट्रॅफिक पोलिसांची संख्याही वाढवली आहे। नेहमीची समस्या झालेली आहे। आज आमदार खासदार आहे सगळ्यांना, आमदार खासदार सगळ्या पुढच्या आठवड्यात परतीचा मान्सून धडकणार आहे। पुढचे 2 दिवस कोकण, गोवा आणि मराठवाड्याला तुरळक पावसाची शक्यता आहे। दरम्यान पुढच्या आठवड्याभरामध्ये राज्यात पावसाचा जोर वाढेल अशीही शक्यता आहे। सोलापूर शहर परिसर आणि जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। सखल भागात पाणी शिरले, जनजीवन विस्कळीत झाले। हवामान खात्यानं या प्रकरणी पावसाचा इशारा दिलाच होता। अक्कलकोट तालुक्यातल्या वागदरी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। शिवराळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे। भंडाऱ्यात अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालंय, शेतीचंही नुकसान झालंय। 2589 हेक्टर शेतातलं पिकाचं नुकसान झालंय। आंबा, केळी, भात पीक, सोयाबीन, भाजीपाला पिकाचं नुकसान झालंय। पैठणच्या जायकवाडी धरणातनं आवक घटलेली आहे। तब्बल 21 दिवसांनंतर जायकवाडीतनं विसर्ग बंद केला गेलाय। आता धरणाचा पाणीसाठा 98.79% ठेवलेला आहे। मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसह विदर्भ, तेलंगणातल्या अनेक जिल्ह्यांना आता लाभ होणार आहे। अमरावती जिल्ह्यातला 56% पाणी प्रकल्पामध्ये 85% इतका जलसाठा शिल्लक राहिलाय। धरण क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना शेतीसाठी रब्बी हंगामात मोठा फायदा होणार आहे। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे भात पिकाला रोगाची लागण झाली आहे। 18 मावळ परिसरामध्ये भात शेतीचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। शेतीचे पंचनामे करून नुकसानाची भरपाई करावी अशी मागणी झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।